येवला तालुक्यातील दुर्गम आदिवासी वाड्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडे जन्मनोंदणी व आधार कार्ड नसल्यामुळे त्यांना रेशन तसेच विविध शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याची गंभीर बाब महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 ने 30 जून 2026 रोजी विशेष वृत्ताद्वारे उघड केली होती। या बातमीची शासनाने अखेर गंभीर दखल घेतली आहे। या वृत्ताच्या परिणामस्वरूप सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालय पुणे यांनी 29 जुलै 2026 रोजी UIDAI आधार प्राधिकरण च्या प्रादेशिक संचालकांना महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत। नव्या आदेशानुसार 2016 पूर्वी ग्रामपंचायत, नगरपरिषद किंवा महानगरपालिकेकडून देण्यात आलेले ऑनलाईन तसेच ऑफलाईन सर्व जुने जन्म दाखले आधार कार्डासाठी वैध मानले जाणार आहेत। तसेच CRS पोर्टल सुरू होण्यापूर्वीच्या जुन्या नमुन्यातील दाखले आणि सध्याच्या नवीन नमुन्यातील दाखले दोन्ही आधार नोंदणीसाठी ग्राह्य धरले जातील असे स्पष्ट करण्यात आले आहे। या निर्णयामुळे आदिवासी बांधवांना जुने दाखले नवीन नमुन्यात रूपांतरित करण्यासाठी करावी लागणारी धावपळ थांबणार आहे। परिणामी रेशन कार्ड, शाळा प्रवेश, शिष्यवृत्ती तसेच अन्नसुरक्षा योजनांपासून वंचित राहिलेल्या शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 चे येवला तालुका प्रतिनिधी श्री विनोद बाळासाहेब अहिरे यांनी संकलित केलेल्या या बातमीमुळे आदिवासी मुलांच्या हक्कांसाठी महत्त्वपूर्ण यश मिळाले असून पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी अधोरेखित झाली आहे। येवला तालुका प्रतिनिधी श्री विनोद बाळासाहेब अहिरे, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज येवला।